आवलापूर नावाचं एक गाव होतं. गावाचं नाव जेवढं विचित्र होतं तिकडची लोकही तेवढेच विचित्र होती. सगळे आपापल्या शेतांमध्ये हल चालवून आपलं घर चालवायचे. एक दिवस शंकरराव मारुतीराव बरोबर शेतांमध्ये जात होता. अरे, एक गोष्ट तर खूप चांगली आपल्या गावामध्ये. 2 वेळची भाकरी कमावून सगळे असेच सुख शांतीने राहतात. जे एकदम बरोबर बोललात तुम्ही. चांगल्या आयुष्यासाठी फक्त 2 वेळचं जेवण आणि चांगले कपडे पाहिजे, बस. दोघे चालत चालत गावाच्या सगळ्यात जुन्या प्रधान वसंतरावाच्या शेतामध्ये पोचले. जे शेत खूप वर्षापासूनच बंजर पडलेलं होतं. पण तिथे बिजुगा पहिल्यापासूनच उभा होता, ज्याला बघून पहिला तर दोघे घाबरले. अरे बाप रे, हा पुतळा तर असं वाटला जसं की आपल्या गोष्टी ऐकत आहे. अरे पण हा बंजर जमिनीवर करत काय आहे? आपण याला इथून हटवून टाकूया. त्या पुतळ्याला शेतातून उचलून ते जवळच्या एका मंदिरमध्ये जाऊन ठेवतात. या पुतळ्याला इथेच ठेवा आणि घरी चला. आजचा दिवस हा पुतळा इकडून तिकडेच करण्यामध्ये दिवस निघून गेला. पण एक काम तर चांगलं झालं की मंदिरमध्ये जो कोण पण येईल या पुतळ्याला बघून घाबरून जाईल. दोघे आपल्या घरी जाऊन जेवण जेवून झोपून गेले. त्याच रात्री मारुतीरावने स्वप्नामध्ये बघितलं. काय करत आहे मारुती? तू एवढा मोठा झाला आहेस. लहानपणी मी तुला खूप अंघोळ घातलीये, तुझ्या आईसारखं. मी लहानपणी खूप प्रेम केलं आहे. अरे हे सगळं काय होत आहे? तू 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 कोण आहे? माझं नाव कसं काय माहिती आहे? चिंता नको करूस मारुती, हळूहळू तुला सगळं लक्षात येईल. अचानक मारुतीराव घाबरून डोळे उघडतो. त्याला ह्या हालतमध्ये बघून त्याची बायको कंचन खूप जास्त घाबरली. हा, काय झालं हो? तुमची तब्येत तर ठीक आहे? सर्दीचा मौसम आहे, पण तुम्हाला एवढा घाम सुटला आहे? मी आता एक एकदम वेगळं स्वप्न बघितलं कंचन. कसला स्वप्न? अरे त्या स्वप्नामध्ये माझ्यासोबत एक पुतळा बोलत होता आणि सगळ्यात मोठी गोष्ट की तो पुतळा माझं नाव सुद्धा जाणत होता. तुम्ही पण ना कधी कधी एकदम मुलांसारखंच बोलायला लागता. अहो, स्वप्ने तर स्वप्ने असतात. स्वप्नांमध्ये तर तुम्ही काही पण बघू शकता. स्वप्नांमध्ये तर तुम्ही या देशाचे प्रधानमंत्री पण बनू शकता. पण खरं तर हे आहे की तुम्ही तर ह्या गावाचे मुखिया पण नाही बनू शकत. झोपा चला आता. त्या पूर्ण रात्री मारुतीरावला झोप नाही आली. तो रात्रभर अस्वस्थपणाने इकडे तिकडे वळत होता. सकाळ झाल्यावर शंकरराव जोर जोरात दरवाजा बडवायला लागला. काय झालं? तू एवढं घाबरलेला का आहेस? जरा बाहेर ये, मला तुमच्यासोबत जरा महत्वाचं बोलायचंय. अरे अशी काय गोष्ट झाली भाऊ? तुम्ही घरात नाही येऊ शकत? गोष्टच काही अशी आहे. मारुतीराव बाहेर गेला. त्याने बघितलं की शंकरराव खूप जास्त घाबरलेला होता. लवकर सांगा, माझं तर मन घाबरत आहे. काही तुमची पत्नी की नाही तर मुन्नाची तब्येत तर खराब नाही झाली? अरे त्यांची तब्येत एकदम बरोबर आहे. पण आता मी जी गोष्ट तुम्हाला सांगत आहे ती जरा ऐका. तुमच्या पाया खालून जमीन सटकून जाईल. तुम्हाला माहितीये, काल आपण दोघांनी वसंतराव प्रधानाच्या शेतामधून ज्या बिजुक्याला उचलून मंदिरमध्ये ठेवलं होतं ना, तो बिजुका तिथून गायब झालाय. अरे तर मग त्याच्यामध्ये घाबरायची काय गोष्ट आहे? सकाळी पुजारीजींची नजर पडली असेल तर त्यांनी त्याला उचलून एखाद्या शेतामध्ये टाकून दिलं असेल, नाहीतर कुठे बाहेर फेकून दिलं असेल. सकाळपासून पुजारीजी गायब आहेत. सगळ्या गाववाल्यांची गर्दी मंदिराच्या बाहेर लागली आहे आणि तो बिजुका सुद्धा गायब आहे. पुजारीजीच्या पत्नींचा तर रडून रडून बेकार हाल झालेत. तुम्हाला तर माहितीच आहे की पुजारीजी आपल्या गावामधून बाहेर कधीच नाही जात. आपल्या गावामध्ये वर्षांवर्षापासून चाललेली परंपरा आहे, जो पण आपल्या गावाच्या मंदिरचा पुजारी बनतो त्याला आजीवनपर्यंत याच गावामध्ये राहावं लागतं. तो कोणत्याही परिस्थितीत या गावाच्या बाहेर नाही जाऊ शकत. अरे आता काय करू शंकर? आपण त्या बिजुक्याला तिथून उचलून काही चूक तर नाही केली? अरे मला तर वाटतं आपल्याला रत्नाताईसोबत याबद्दल बोलावं लागेल. आता आपली तीच मदत करू शकते यामध्ये. शंकररावचं बोलणं ऐकून मारुतीराव खूप जास्त घाबरला आणि एका गहऱ्या सोचमध्ये पडला. हा, तुम्ही बरोबर बोललात शंकर. आपल्याला तुरंत रत्नाताईला भेटायला पाहिजे. फक्त रत्नाताईच आहे जे या गावाच्या इतिहासाबद्दल पूर्ण जाणकारी ठेवते. ती जरूर आपली सहायता करेल. रत्नाताई आवलापूरची एक विचित्र बुद्धी महिला होती. सगळ्या गावामध्ये ही गोष्ट प्रसिद्ध होती की रत्नाताई आवलापूर गावाच्या इतिहासाबद्दल खूप मोठी ज्ञानी आहे. ती सगळ्यांकडून नाही भेटायची,
काही वेळानंतर मारुतीराव आणि शंकरराव रत्नाताईच्या झोपडीच्या बाहेर पोचले. तुम्ही दोघं भाऊ इथे का आला आहेत? काय तुम्हाला माहिती नाही की मला कुठल्याही व्यक्तीशी असं भेटणं आवडत नाही? माणसांच्या वाईट वागण्याने आणि व्यवहाराने कंटाळूनच मी आपल्या राहण्याचा ठिकाणा ह्या जंगलांमध्ये बनवलेला आहे. पण तुम्ही आता इथे पण माझा पाठलाग सोडत नाहीये. आमची मदत करा. आता माझ्याकडून काय मदत मागण्यासाठी आला आहात मारुतीराव? तुम्ही तर ते केलाय जे तुम्हाला नाही करायचं होतं. मी तुमच्या गोष्टीचा अर्थच नाही समजू शकलो. जी आम्ही असं काय केलं जे आम्हाला नव्हतं करायला पाहिजे? अचानक रचनाताई दोघांना रहस्यमय अंदाजात बघताना बोलली. तुम्हाला त्या बिजुक्याला बसंतरावच्या बंजर जमिनीवरून उचलून नाही घेऊन यायला पाहिजे होतं. याच्यामध्ये आम्ही चुकीचं काय केलेलं आहे? खूप जुने प्रधान होते ते आपल्याकडे. त्यांची जमीन वर्षांपासून बंजरच पडलेली आहे. आम्हाला असं वाटलं की त्या बंजर जमिनीची काही त्यांना आवश्यकता नाहीये. त्यामुळेच आम्ही त्या बिजुक्याला तिथून उचलून मंदिरामध्ये ठेवून दिलं. हा विचार करून की सकाळी त्याला आपण आपल्या शेतामध्ये नाहीतर कुठल्या दुसऱ्या शेतामध्ये त्या बिजुक्याला लावून टाकू, नाहीतर तो कोणाच्या ना कोणाच्या तरी कामालाच येईल. मूर्ख माणसानो, त्या बिजुक्याला तुम्हाला तिथून उचलून नाही आणायला पाहिजे होतं. अरे ह्या संसारमध्ये कुठलीही वस्तू कुठल्या पण जागेटी बिना कशा कारणाच्यामुळे नाही ठेवली जात. ती बिजुका जर काय बसंतरावच्या बंजर जमिनीवर ठेवली होती तर त्याचा पण एक मोठा कारण होता. तुम्ही त्याला जागवलेला आहे, जे तुम्हाला नाही करायला पाहिजे होतं. आता सर्वनाश निश्चित आहे. तुम्ही दोघं भाऊ ह्या समय चक्राच्या जाळामध्ये असं फसणार आहात की तुमचं तिथून निघून यायचं असंभव वाटायला लागेल. तुम्ही काय म्हणत आहे? आमच्या दोघांना काहीच समजत नाहीये. तुम्हीच आमची सहायता का नाही करत आहे? कारण तुमची सहायता मी नाही करू शकत. आता तुम्हा दोघांची सहायता फक्त ईश्वरच करू शकतो. मी फक्त ईश्वरकडून तुम्हा दोघांसाठी आणि ह्या पुऱ्या गावासाठी प्रार्थना करू शकते. ठीक आहे, आम्ही दोघं इथून निघून जातो. पण तुम्ही आम्हाला एवढं तर सांगू शकता ना की त्या पुतळ्याचं रहस्य काय आहे? तुमच्यासाठी फक्त एवढं जाणणं महत्वाचं आहे की बसंतराव प्रधानाची ती जमीन एका जमान्यात खूप उपजाऊ होती. पण बघताच बघता ती बंजर झाली आणि एक दिवस बसंतराव प्रधान गावातून अचानक गायब झाला. एकदम त्याच प्रकारे जसं रात्री तो पुजारी गायब झाला आहे. मारुतीराव आणि शंकरराव निराश होऊन तिथून निघून आले. ते दोघे तिथून फक्त काहीच दूर चालले होते की तेव्हा त्यांची नजर एका घनदाट झाडावर पडली. मला असं वाटत आहे की त्या झाडाच्या मोठ्या फांदीवर कोणी बसलेलं आहे. ते पेड एवढं घनदाट आहे आणि इथे कुठे काही आसपास मनुष्य आणि काही माकड पण नाही दिसत आहे. एकदम लक्ष देऊन बघा, तुम्हाला काही चमकतं नाही दिसत आहे? मारुतीराव त्या झाडाच्या फांदीला खूप गौरनं बघू लागला. अरे तू बरोबर बोलतोय शंकर, चल आपण तिकडे जाऊन बघूया. ते दोघे झाडाच्या जवळ येऊन उभे राहतात की तेव्हा त्या दोघांच्या समोर आला. अचानक त्याच्या समोर आल्यामुळे ते दोघे खूप जास्त घाबरले. त्या दोघांनी बघितलं की तो एक जोकर होता. तो त्या दोघांना बघून एक विचित्र प्रकाराने हसायला लागला. कोण आहेत तुम्ही? काय तुम्ही दोघांनी कधी जोकर नाही बघितलाय? मी तोच आहे. अरे आम्ही जोकर तर खूपच बघितले आहेत, पण तुला या गावामध्ये आम्ही कधीच नाही बघितलं. काय नाव आहे तुझं? जोकर. मी तुम्हाला तुमचं नाव विचारलंय तर ऐकायला नाही आलं का? माझं नाव जोकर आहे आणि मी कुठून आलो आहे या गोष्टीचा पत्ता तुला लवकरच लागेल. एवढं बोलून तो जोकर हव्यामध्ये कलाबाजी दाखवायला लागला आणि बघताच बघता तो कलाबाजी दाखवता त्या दोघांच्या डोळ्यांच्या समोरून गायब झाला. हा कोण होता आणि आपल्या गावामध्ये जोकर कधीपासून फिरायला लागले? अरे मला तर असं वाटतंय दूर काही गावामध्ये कोणी सर्कसवाला आला असेल आणि हा त्या सर्कसमध्येच काम करत असेल आणि हा फिरत फिरत आपल्या गावामध्ये आला असेल. आपल्याला त्याच्यापासून काय? चल घरी चालू. शंकरराव मारुतीरावच्या घरी गेला, पण त्याने बघितलं की त्याची बायको आणि त्याचा मुलगा मुन्ना पण मारुतीरावच्या घरामध्ये होता. आपल्या बायको आणि मुलाला बघून शंकरराव खूप जास्त आश्चर्यचकित झाला. तेव्हा मारुतीरावची बायको कंचन घाबरताना बोलली, मी तुमचं खूप वेळापासून वाट बघत होते. मी मुन्नाला पूर्ण गावाभर तुम्हाला शोधायला लावलं, पण तुम्ही तर भेटलाच नाही. अरे काय झालं कांचन? तू एवढी घाबरली का आहे?
माहिती नाही, पण जेव्हा तुम्ही इथून निघून गेला तर मी घरचं काम करत होते आणि अचानक खोलीमध्ये एक खूप मोठा धमाका झाला. असं वाटलं जसं एखादा तुफान आला होता. मी बघितलं की खोलीमध्ये रंगबिरंग्या प्रकाशाने उजळला होता आणि जेव्हा मी खोलीच्या जवळ पोचले तर मी बघितलं की एक बिजुका जो सफेद रंगाच्या प्रकाशाने चमकत होता माझ्याकडेच बघत होता. आपल्या बायको कंचनचं बोलणं ऐकून मारुतीराव खूप वाईट प्रकाराने घाबरला आणि घाबरलेल्या अंदाजामध्ये शंकररावकडे बघायला लागला. अरे हे सगळं काय होत आहे? आधी आपण त्या बिजुकाला उचलून मंदिरामध्ये ठेवलं. तो बिजुका मंदिरातून गायब झाला आणि सोबतच पुजारी सुद्धा. काही तो हाच बिजुका तर नाहीये? अरे नाही, तो हा बिजुका नसेलच, कारण कांचन सांगत आहे की हा बाजुका पांढऱ्या रंगाच्या किरणांनी चमकत आहे. शेतामधला जो बिजुका होता तो एकदम साधारण होता. जे पण आहे आपल्याला आतमध्ये जाऊन बघावं तर लागेल ना. एवढं बोलून ते दोघे घाबरता घाबरता खोलीच्या आत जातात. पण समोरचा दृश्य बघून त्या दोघांचे डोळे हैराणीने फाटलेली राहिली. त्या दोघांनी बघितलं की त्यांच्या समोर एक हिऱ्याचा बिजुका उभा होता, ज्यामध्ये खूप किमती आणि मूल्यवान हिरे चमकत होते. तेव्हा त्यांच्या डोळ्यांच्या समोर एक विचित्र घटना घडली. तो बिजुका त्या दोघांकडे बघून हसताना बोलला. माझ्या शरीरावरती लागलेल्या हिऱ्यांना काढायचा प्रयत्न नका करू, नाहीतर तुम्हा दोघांची मृत्यू निश्चित आहे. बिजुक्याला बोलताना बघून मारुतीराव आणि शंकरराव दोघे खूप वाईट प्रकाराने घाबरले. कोण आहे तुम्ही? कोण आहे तू? आणि बिजुका कसं बोलू शकतो? मी काही साधारण बिजुका नाहीये. जर तुम्ही माझं बोललेलं ऐकलं तर मी तुमच्या दोघांची सहायता करू शकतो. कसली मदत? मी तुम्हा दोघांना धनवान बनवू शकतो, इतकं जितकं की तुम्ही विचार पण नाही करू शकत. पण आम्ही दोघं तुमच्या बोलण्यावरती विश्वास कसं करायचा? जोपर्यंत तुम्ही तुमच्याबद्दल आम्हाला नाही सांगणार तोपर्यंत आम्ही तुमच्या कुठल्याच गोष्टीवरती विश्वासच नाही ठेवणार. हां, तुझा काय भरोसा? जर तू काही भूत पिशाच काही प्रेतात्मा असशील सर्वनाश होऊन जाईल. मी भूत प्रेत पिशाच यामधला कोणीच नाहीये. वेळ जशी येईल तसं तुला सगळं समजून जाईल. शंकरराव खूप गहऱ्या सोचमध्ये पडला आणि घाबरता घाबरता त्या बिजुक्याकडे बघून बोलला. अरे तू काही तोच बिजुका तर नाहीये ज्याला आम्ही वसंतरावच्या शेतामधून उचलून मंदिरामध्ये घेऊन गेलो होतो? शंकररावचं बोलणं ऐकून तो बिजुका एक विचित्र प्रकाराने हसायला लागला.